class. Today we will see the medical surgical nursing subject. In that subject, we will see cardiovascular disorders. In this cardiovascular disorder, we will start angina pectoris. First, we will see the meaning of the angina pectoris. Angina means pain, and pectoris means chest. जेव्हा पेशंट आपल्याकडे चेस्ट पेनची कंप्लेंट घेऊन होते त्यावेळेस पेशंटला अँजायना पेक्टोरिस असण्याची संभाव्यता असते, चान्सेस असतात. तर ह्याचा अजून मिनिंग काय, इज अ टाईप ऑफ चेस्ट पेन कॉज बाय द रिड्यूस ब्लड सप्लाय टू द हार्ट. चेस्ट पेन कशामुळे होते, जो ब्लड सप्लाय हार्टला पोचणार तिथे रिडक्शन झाल्यामुळे, ब्लॉकिंग झाल्यामुळे जो ब्लड सप्लाय येतो हार्टला बरोबर पोचत नाही, त्याच्यामुळे पेशंटमध्ये चेस्ट पेन हे साईन्स दिसतात. तर नेक्स्ट आहे डेफिनेशन. त्याचे दोन डेफिनेशन आहे, बुनर अँड जॉसी एम ब्लॅक. तर पहिली डेफिनेशन आहे बुनरची. अँजायना पेक्टोरिस इज अ क्लिनिकल syndrome usually characterized by episode of pain or pressure in the anterior chest. Anterior chest म्हणजे समोरची बाजू चेस्टची. अँजायना पेक्टोरिसमध्ये काय बघायला भेटतं आपल्याला, सिंड्रोम्स आहेत. हा एक सिंड्रोम आहे, याच्यामध्ये नंबर ऑफ एपिसोड भेटतात, कशाचे, पेनचे किंवा प्रेशरचे. पेन होतं किंवा प्रेशराईज फील होतं अँटेरियर पार्ट ऑफ द चेस्टच्या. ही एक डेफिनेशन आहे. दुसरी डेफिनेशन आहे, angina is a chest pain reducing from myocardial ischemia. Angina is a chest pain resulting from a myocardial ischemia, inadequate supply of blood to the myocardium. Myocardial ischemia म्हणजे काय, inadequate सप्लाय होतो ब्लडचा. तर कुठल्या रिजनमध्ये, मायोकार्डियल हा एक लेअर आहे हार्टचा, तिथे इनॲडिक्वेट ब्लड सप्लाय झाल्यामुळे पेशंटमध्ये चेस्ट पेन दिसतं, त्याच्यामुळे पेशंटला अँजायना होतो. हे दोन डेफिनेशन्स आहेत अँजायना पेक्टोरिसच्या, इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत. तर त्याचा इन्सिडन्स रेट काय, 4,45,668 डेथ इन US in 2005, 1 in every 5 डेथ. US मध्ये 2005ला अँजायना पेक्टोरिसचा एवढा रेट होता. रिस्क फॅक्टर कोणते अँजायना पेक्टोरिसचे, कुठल्या फॅक्टर्स हा रिस्की आहे पेशंटसाठी जेणेकरून पेशंटला अँजायना पेक्टोरिस. एज इम्पॉर्टंट फॅक्टर आहे अँजायना पेक्टोरिसमध्ये. अबोव 55 years फॉर मेल अँड अबोव 65 years फॉर फिमेल. तर आणि सिगरेट स्मोकिंग, जर कोणी नॉर्मल हेल्दी पर्सन सिगरेट स्मोकिंग करत असेल एक्सिस नॉर्मलमध्ये, त्या पेशंटला पण अँजायना पेक्टोरिस होण्याचे चान्सेस असतात. डायबिटीज मेलाइटस, डिस्लिपिडेमिया म्हणजे काय, ॲबनॉर्मल और अनहेल्दी लेवल ऑफ द लिपिड्स. ॲबनॉर्मली जे लेवल आहे लिपिडची ते बॉडीमध्ये आपल्या वाढते. लिपिड्समध्ये काय असतं, फॅट्स, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, हे सगळं आपल्या ब्लडमध्ये वाढतं, त्याला बोलतात डिस्लिपिडेमिया. फॅमिली हिस्ट्री असेल पेशंटच्या, फॅमिली हिस्ट्रीमध्ये सेकंड जनरेशन किंवा थर्ड जनरेशनमध्ये कार्डिओव्हास्क्युलर डिसीजची, त्या कंडिशनमध्ये पण आपल्याला पेशंट रिस्कवरती असतो अँजायना पेक्टोरिसच्या. जर पेशंटला ऑलरेडी हायपरटेन्शन असेल त्या कंडिशनमध्ये पण पेशंटला अँजायना पेक्टोरिस होण्याचे चान्सेस असतात. किडनी डिसीजमध्ये मायक्रो अल्ब्युमिनिया म्हणजेच किंवा GFR म्हणजे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट जर बिलो 60 असेल पर ml पर मिनिट, त्या कंडिशनमध्ये पण अँजायना पेक्टोरिस होण्याचे चान्सेस असतात पेशंटला. ओबेसिटी, BMI बॉडी मास इंडेक्स जर मोर दॅन 30 kg/m² असेल, त्या कंडिशनमध्ये पण पेशंटला अँजायना पेक्टोरिस होण्याचे सिव्हिअर चान्सेस असतात. आणि फिजिकल इनॲक्टिव्हिटी म्हणजे जे कोणी पेशंट IT कंपनी काम करत असेल किंवा ज्यांची सेडेंटरी लाईफस्टाईल असेल, ज्या पेशंटची सेडेंटरी लाईफस्टाईल असेल त्या पेशंटमध्ये पण आपल्याला अँजायना पेक्टोरिस हा डिसीज कंडिशन बघायला मिळते. तर याचे कॉजेस काय ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे जे बोन्स आहेत तिथे स्क्लेरोसिस झालेलं बघायला भेटतं, त्याला बोलतात ॲथेरोस्क्लेरोसिस. ॲक्च्युअल मिनिंग काय ॲथेरोस्क्लेरोसिसचा, तर
त्याच्यामध्ये काय बघायला भेटतं अथेरोस्क्लेरोसिस एक क्रोनिक आणि एक प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फॅट बिल्डअप झालेलं दिसतं. कोलेस्टेरॉल अँड कॅल्शियम अँड सेल्युलर वेस्ट मटेरियल आपल्याला तिथे अकोमोडेट झालेलं दिसतं इनसाइड द वॉल अँड कॉझिंग देम हार्डन अँड नॅरो. त्याच्यामुळे अथेरोस्क्लेरोसिसमुळे जी वॉल आहे ब्लड सप्लायचे किंवा वेसल्स त्यांच्यामध्ये आपल्याला अकोमोडेशन झालेलं दिसतं फॅटचं, कॅल्शियमचं, कोलेस्टेरॉलचं. त्याच्यामुळे जी वॉल आहे त्याच्यामध्ये आपल्याला नॅरोईंग आणि हार्डन स्ट्रक्चर बघायला भेटतं. पल्मोनरी एम्बोलिझम काय आहे? ब्लॉकेज इन लंग आर्टरी. एक एम्बोल आहे तयार होतो, एक फुग्यासारखं स्ट्रक्चर तिथं तयार होतं. त्याच्यामुळे जो लंग आर्टरी तिथे ब्लॉकेज तयार होतं. लंग इन्फेक्शन, इमोशनल किंवा स्ट्रेसमुळे पण आपल्याला एंजाइना पेक्टोरिस बघायला भेटतो, होण्याची शक्यता असते. डायजेशन ऑफ द लार्ज मिल, फिजिकल एक्सर्शन, आवर्टिक स्टेनोसिस. आवर्टिक स्टेनोसिस म्हणजे काय? नॅरोईंग ऑफ द हर्ट आवर्टिक वॉल. जी आवर्टिक वॉल आहे हर्टमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला नॅरोईंग झालेलं बघायला भेटतं. त्याला बोलतात आवर्टिक स्टेनोसिस. हायपरट्रॉपिक कार्डिओपॅथी. पेरिकार्डायटिस म्हणजे TIS म्हणजे इन्फ्लामेशन झालेलं आहे कुठल्या लेअरला? जो पेरिकार्डियल लेअर आहे हर्टचा, म्हणजे सराउंडिंग लेअर ऑफ द हर्ट, तिथे आपल्याला इन्फ्लामेशन झालेलं बघायला भेटतं. त्याने पॅनिक अटॅक. याची पॅथोफिजिओलॉजी कशी आहे? पहिले कॉजेस भरपूर होते आपल्याकडे. अथेरोस्क्लेरोसिस होतं, हायपरटेन्शन, डायबिटीज मेलाइटस, बर्गर डिसीज पुढे दिसेल आपल्याला. पॉलिसायथेमिया वेरा अँड आवर्टिक रिगर्जिटेशन म्हणजे आवर्टिक स्टेनोसिस. याच्यामुळे काय होते? या कॉजेसमुळे काय होतं? रिडक्शन होतं. त्याच्यामध्ये कोरोनरी टिश्यू पर्फोरेशन होतं आणि कोरोनरी टिश्यू पर्फोरेशन रिड्यूस झाल्यामुळे जो मायोकार्डियल ऑक्सिजनेशन आहे ते डिक्रीज होतं आणि अनएरोबिक मेटाबॉलिझम होतं. अनएरोबिक मेटाबॉलिझम झालं की जो लॅक्टिक ॲसिडचं प्रोडक्शन आहे ते इन्क्रीज होतं. त्याच्यामुळे लॅक्टिक ॲसिडोसिस होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला पेशंटमध्ये चेस्ट पेन बघायला भेटतं. तर या प्रकारची असते पॅथोफिजिओलॉजी. पॅथोफिजिओलॉजी म्हणजे काय? कॉजेसपासून तर ॲक्च्युअल डिसीजपर्यंत कसा वेळ चालतो, काय काय चेंजेस होतात बॉडीमध्ये, कुठल्या पार्टमध्ये काय चेंजेस होतात, त्याला बोलतात पॅथोफिजिओलॉजी. हे टाईप्स ऑफ एंजाइना आहेत. स्टेबल एंजाइना, अनस्टेबल एंजाइना, पेरिनेझिमल एंजाइना किंवा त्याला बोलतात आपण व्हॅरिएंट एंजाइना, पोस्ट इन्फेक्शन एंजाइना, एंजाइना डिक्युबिटस, नॉक्च्युरल एंजाइना, सायलेंट इस्चेमिया, मायक्रोव्हॅस्क्युलर एंजाइना अँड इंट्राटिबल ऑर रिफ्रॅक्टरी एंजाइना. तर एक एक करून बघूयात आपण त्यांचं मिनिंग काय. स्टेबल एंजाइना. स्टेबल एंजाइना इज अ टाइप ऑफ चेस्ट discomfort and associated symptoms precipitated by the some activities like running, walking, emotion. Normally stable angina is relieved with the rest and nitroglycerin or both. स्टेबल एंजाइना हा कधी बघायला भेटतो आपल्याला? ज्यावेळेस पेशंटच्या चेस्टमध्ये डिस्कम्फर्ट झालेला असतो. डिस्कम्फर्ट कशामुळे होतो? हा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीमुळे होतो. पेशंटने रनिंग केली किंवा पेशंट जोरात चालू लागला किंवा पेशंट इमोशनल झाला, त्या कंडिशनमध्ये पेशंटला चेस्टमध्ये डिस्कम्फर्ट होतो. आणि हा जो एंजाइना आहे स्टेबल एंजाइना हा नॉर्मली पेशंटनी रेस्ट केल्यानंतर अर्धा एक तास रेस्ट केल्यानंतर हा रिकवर होतो किंवा नायट्रोग्लिसरीनची टॅबलेट दिल्यानंतर सबिंग्युलर टॅबलेट आहे नायट्रोग्लिसरीनची दिल्यानंतर पेशंटमध्ये आपल्याला नॉर्मल स्टेट बघायला भेटते. तर हा आहे स्टेबल एंजाइना. नेक्स्ट आहे अनस्टेबल एंजाइना. अनस्टेबल एंजाइना म्हणजे काय? इट ऑफर्स ॲट रेस्ट. ज्यावेळेस पेशंट रेस्ट करत असतो त्यावेळेस हा एंजाइना होतो. स्टेबल एंजाइनाचे अपोजिट आहे अनस्टेबल एंजाइना. तर इट ऑफर्स ॲट रेस्ट ऑर विथ मिनिमम एक्सर्शन युजली लास्टिंग मोर दॅन 10 minutes. इट इज सिव्हिअर दॅन स्टेबल एंजाइना. अनस्टेबल एंजाइना Unstable angina also can occur with or without physical exertion, and rest or medicine may not relieve the pain. Unstable angina हा टोटली स्टेबल एंजाइनाचा अपोजिट असतो आणि हा मोर सिव्हिअर असतो दॅन स्टेबल एंजाइना.
तर ह्याच्यामध्ये अनस्टेबल एन्जायनामध्ये आपल्याला काय बघायला भेटतं, पेशंटला चेस्ट पेन किंवा चेस्ट डिस्कम्फर्ट होतो. तर कशामुळे होतो, तो कोणत्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी न केल्यामुळे होतो, विदाऊट फिजिकल एक्झर्शन अँड रेस्ट. आणि हे जो पेन आहे हा कुठल्या पण प्रकारच्या मेडिसिनने किंवा रेस्टने रिलीव्ह होत नाही अनस्टेबल एन्जायनामध्ये. तर नेक्स्ट आहे व्हेरियंट एन्जायना. व्हेरियंट एन्जायना म्हणजे काय, स्पाझम इन कोरोनरी आर्टरी कॉज दिस टाईप ऑफ एन्जायना. एक स्पाझम तयार होतं कोरोनरी आर्टरीमध्ये, म्हणजे अशी गाठसारखं तयार होतं, स्पाझम तयार होतं, त्याला बोलतो स्पाझम. तो हा कुठं तयार होतो, कोरोनरी आर्टरीमध्ये, त्याच्यामुळे एन्जायना होतो. व्हेरियंट एन्जायना युजली ऑकर्स when you are at rest and pain can be severe. व्हेरियंट एन्जायनाचं पेन कधी बघायला भेटतं, ज्यावेळेस पेशंट रेस्ट करून होतो त्यावेळेस, किंवा ह्याच्यामध्ये जे पेन आहे हे सिव्हिअर असतं, एकदम सिव्हिअर असतं पेन. इट युजली हॅपन्स बिटवीन मिडनाईट अँड अर्ली मॉर्निंग. व्हेरियंट एन्जायनाचे जे पेशंट असतात ते आपल्याला हिस्ट्री देतात की मला सकाळी पेन होतं किंवा रात्रीच्या मध्यरात्री पेन होतं. त्या कंडिशनला आपण समजून जायचं की पेशंटला व्हेरियंट एन्जायना आहे. ह्याच्यामध्ये मेडिसिन दिल्यानंतर हे जे पेन आहे ते रिलीव्ह होतं, ते आहे सगळं व्हेरियंट एन्जायना. तर नेक्स्ट आहे पोस्ट इन्फ्रॅक्शन एन्जायना. हे कशामुळे होतं, पोस्ट इन्फ्रॅक्शन एन्जायना जे मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन आहे, हा डिसीज आहे मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. when residual ischemia may cause episode of the angina. MI-मुळे इस्चेमिया होतो, त्याच्यामुळे आपल्याला पेशंटमध्ये पेन बघायला मिळतं. ते पेन कुठलं असतं, पोस्ट इन्फ्रॅक्शन एन्जायना. देन एन्जायना डेक्युबिटस. Paroxysmal chest pain occurs when client sit or stand up. एन्जायना डेक्युबिटसमध्ये आपल्याला पॅराझोमियल चेस्ट पेन बघायला भेटतं. तर पॅराझोमियल म्हणजे सडन, इंटेन्स किंवा टेम्पोररी ऑकरन्स सिम्पटम्स बघायला भेटतात आपल्याला पेशंटमध्ये, त्याला बोलतात पॅराझोमियल चेस्ट पेन. ऑकर्स कधी होतं हे एन्जायना डेक्युबिटसमध्ये, ज्यावेळेस पेशंट बसलेला असतो किंवा स्टँडअप केलेला असतो. त्याने नॉक्च्युरल एन्जायना frequently occurs naturally, may be associated with the REM stage of the sleep. रॅपिड आय मुवमेंट. REM म्हणजे रॅपिड आय मुवमेंट. स्लीपचे स्टेजेस आहेत, एक रॅपिड आय मुवमेंट आणि एक दुसरे नॉन रॅपिड आय मुवमेंट. ज्यावेळेस पेशंटला रॅपिड आय मुवमेंटच्या स्टेजमध्ये असतो स्लीपच्या, त्या कंडिशनला ज्यावेळेस पेशंटला चेस्ट पेन किंवा चेस्ट हिवीनेस, चेस्ट डिस्कम्फर्ट होतो, त्या कंडिशनला जर पेशंट कंप्लेंट करत असेल की मला ह्या टायमिंगला झोपेच्या वेळेस चेस्ट पेन होतो, असतो नॉक्च्युरल एन्जायना. देन सायलेंट इस्चेमिया. ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्स ऑफ द इस्चेमिया सच एज इलेक्ट्रोकार्डिओग्राफिक चेंजेस, म्हणजेच ECG चेंजेस विथ द स्ट्रेस टेस्ट, बट पेशंट रिपोर्ट्स नो सिम्पटम्स. सायलेंट इस्चेमियामध्ये आपल्याला पेशंटचे जो ECG रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस दिसायला बघायला भेटतात. कशामुळे तर स्ट्रेस टेस्टमुळे. पण ॲक्च्युअली पेशंट हा कुठलाच रिपोर्ट करत नाही सिम्पटम्स, मला चेस्ट पेन होते की काय होते असं काय पेशंट बोलत नाही, त्याला बोलतात सायलेंट इस्चेमिया. दिले मायक्रोव्हॅस्क्युलर इस्चेमिया. मायक्रोव्हॅस्क्युलर एन्जायना. मायक्रोव्हॅस्क्युलर एन्जायना कॅन बी मोर सिव्हिअर and last longer than other type of the angina. जो मायक्रोव्हॅस्क्युलर एन्जायना आहे हा एक सगळ्या आत्तापर्यंत जेवढा एन्जायना बघितला, स्टेबल, अनस्टेबल, सायलेंट इस्चेमिया, पोस्ट इन्फ्रॅक्शन इस्चेमिया, नॉक्च्युरल एन्जायना, या सगळ्यांपेक्षा हा मायक्रोव्हॅस्क्युलर एन्जायना हा मोर सिव्हिअर असतो आणि ह्याचा जो टाईम ऑफ पिरियड आहे पेनचा हा लॉंगर टाईम ऑफ पिरियड असतो. आणि मेडिसिननी कुठल्याच प्रकारच्या मेडिसिनने हा त्याचं पेन हे रिकवर होत नाही. मायक्रोव्हॅस्क्युलर एन्जायना और एन्जायना syndrome X is characterized by the angina-like chest pain, but have different causes. The cause of the microvascular angina is unknown. जो ॲक्च्युअल कॉज आहे मायक्रोव्हॅस्क्युलर एन्जायनाचा आतापर्यंत अननोन आहे. इंट्राटेकेबल किंवा डिफ्रॅक्टरी एन्जायना. ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला भेटतं, सिव्हिअर
कॅपॅसिटेटिंग चेस्ट पेन एकदम सिव्हिअर लेवलमध्ये आपल्याला बघायला भेटतं. ते क्लिनिकल फीचर्स काय काय किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन्झायना पेक्टोरिस. पहिले क्वालिटीमध्ये काय क्रशिंग, स्क्वीजिंग, प्रेशरिंग, बर्निंग, स्ट्रँगलिंग, टाईट अँड स्टॅबिंग. ऑनसेटमध्ये काय ग्रॅज्युअल किंवा सडन युजली ड्युरिंग ॲक्टिव्हिटी. ड्युरेशनमध्ये काय 3 to 5 मिनिट्स आपल्याला चेस्ट पेन बघायला भेटतं. ह्याची रेंज असते 2 to 15 MTS पर्यंत. लोकेशन असतं स्टर्नलच्या मधल्या भागात किंवा स्टर्नलच्या जे स्टर्नल बोन आहे त्याच्या पाठच्या भागात अपोजिट साईडला. तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन्झायना पेक्टोरिस काय? पहिले रेडिएशन, लेफ्ट चेस्ट अँड आर्म, नेक, जॉ, टीथ, बॅक अँड बोथ शोल्डर, एल्बो अँड वेस्ट. हे आपल्याला यांच्यामध्ये पेन बघायला भेटतं. ठीक आहे. मग असोसिएटेड सिम्पटम्समध्ये काय बघायला भेटतं आपल्याला? व्हॉमिटिंग, नॉझिया, डिसेप्निया अँड डायफोरेसिस. प्रोवोकेशनमध्ये काय बघायला भेटतं? एक्सक्रेशन, ॲक्टिव्हिटी, इमोशनल स्ट्रेस, एक्स्ट्रीम टेम्परेचर अँड हेविली मिल्स. हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ऑफ एन्झायना पेक्टोरिस. रेडिएशनमध्ये पेन एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातं. असोसिएटेड सिम्पटम्स अँड प्रोवोकेशन. त्याचं डायग्नोसिस कसं करणार? पेशंटचं पूर्ण फिजिकल असेसमेंट करणार, ECG करणार, इलेक्ट्रोकार्डिओग्राफी करणार, हॉल्टर मॉनिटरिंग ही पण एक हर्टची टेस्ट आहे, स्ट्रेस टेस्ट करणार, कार्डियक इमेजिंग म्हणजेच 2D इको 3D इको करणार, पेट स्कॅन करणार, इकोकार्डिओग्राफी करणार, MRI करणार, कार्डियक कॅथेटरायझेशन अँड कोरोनरी एन्जिओग्राफी करणार. त्याच्यामुळे आपल्याला पेशंटच्या कुठल्या भागात, हार्टच्या कुठल्या लेअरमध्ये किंवा कुठल्या पार्टमध्ये पेन होते ते समजून येणार आणि कोणत्या कॉजेसमुळे होते. त्याने फिजिकल फिजिकल असेसमेंटमध्ये काय करणार आपण? इन्स्पेक्शनमध्ये काय करणार? स्किन कलर बघणार, नेक वेन डिस्टेन्शनमध्ये जी ज्युग्युलर वेन आहे ते त्याच्यामध्ये स्वेलिंग आहे का, डिप्रेस झाले ते बघणार, रेस्पिरेशन चेक करणार आणि पेरिफेरल इडिमा चेक करणार. पाल्पेशनमध्ये काय करणार आपण? पेरिफेरल पल्सेस चेक करणार, झॅन्थेल झैमिया चेक करणार. जे आईज आहेत त्याच्या कॉर्नरच्यामध्ये आपल्याला एक व्हाईट पॅचेस स्ट्रक्चर बघायला भेटतं, त्याला बोलतात झॅन्थेल झैमिया. अस्कल्टेशनमध्ये काय करणार आपण? हार्ट साऊंड अस्कल्टेट करणार, म्हणजे हार्ट साऊंडमध्ये मरमर साऊंड आणि कार्डियक पेरिकार्डियल फ्रिक्शन ग्रुपचे साऊंड चेक करणार. कार्डियक एन्झाईम किंवा कार्डियक मार्कर कुठले? फर्स्ट मायोग्लोबिन. जर युरिन थ्रू घेतलं तर आपण टेस्ट केली तर त्याची रेंज पाहिजे आपल्याला 0 to 2 mg/dl. इन्क्रीज विदिन 30 मिनिट्स अँड 2 hours आफ्टर MI. ज्यावेळेस MIचा अटॅक येतो म्हणजेच मायोकार्डियचा अटॅक येतो, इन्फ्रॅक्शनचा अटॅक येतो त्याच्या 2 तासानंतर आणि विदिन 30 मिनिट्स जे मायोग्लोबिनचं अमाऊंट आहे ते आपल्याला 2 mg/dl पेक्षा जास्त बघायला भेटतं. आणि ब्लडमध्ये मायोग्लोबिनचं अमाऊंट किती असतं? लेस दॅन 70 mg/dl. हे दुसरं प्रोपेनियम. प्रोपेनचे 2 असतात, एक प्रोप T आणि प्रोप I. ब्लडमध्ये याचं जे अमाऊंट असेल ते 0.6 mg/dl आणि इन्क्रीज केली जातो विदिन 3 to 6 hours आफ्टर MI अँड रिमेन्स एलिव्हेटेड फॉर द 21 days अपॉन वन साईड ऑफ द अटॅक. ज्यावेळेस पेशंट MIचा अटॅक येतो त्याच्यानंतर 3 ते 6 तासामध्ये प्रोपेनिनची व्हॅल्यू आपल्या बॉडीमध्ये इन्क्रीज झालेले बघायला भेटते. आणि ही कधीपर्यंत इलिव्हेटर आली? 21 दिवसापर्यंत इलिव्हेटर होते. ज्या दिवसापर्यंत अटॅक आले त्या दिवसाच्या पुढं 21 दिवसापर्यंत. आणि क्रिएटिनिन कायनेस, त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये बोलतात CK. क्रिएटिनिन कायनेस CKMB स्पेसिफिक टू मायोकार्डियल टिश्यू. CKMB जे कार्डियक मार्कर आहे हे
मायोकार्डियल टिश्यूसाठी स्पेसिफिक आहे आणि हे इन्क्रीज होतं 4 to 6 hours अँड डिक्रीज टू नॉर्मल विदिन 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला नॉर्मल लेवलपर्यंत बघायला भेटतं. याची जी मेनमध्ये व्हॅल्यू आहे ती किती असायला पाहिजे 12 ते 17 mg/d आहे. मेनमध्ये 10 ते 55 mg/d आहे. फोर्थ मार्क आहे LDH, स्पेसिफिकली LDH1 याच्यामध्ये आपण चेक करतो. हे एक LDH1 एक मोस्ट सेन्सिटिव्ह इंडिकेटर आहे कशाचं मायोकार्डियल डॅमेजेसचं. याची व्हॅल्यू असते 45 to 90 mg/d अँड इन्क्रीज विदिन द 3 to 4 days अँड रिमेन्स इलेव्हेटेड 14 days. हे सगळे कार्डियक मार्करचे व्हॅल्यू हे तुम्हाला सगळं लक्षात ठेवावं लागणार. हे इम्पॉर्टंट व्हॅल्यूज आहेत सगळं. डायग्नोस्टिक इव्हॉल्युशनमध्ये काय करणार आपण पेशंटचं CT स्कॅन करणार किंवा होल्टर मॉनिटरिंग करणार. स्ट्रेस टेस्ट होता त्याला नेहमी इकोकार्डिओग्राफ. ह्याच्यामध्ये काय करतो आपण अल्ट्रासाऊंड घेतो आणि असेस करतो कार्डियक स्ट्रक्चर अँड मोबिलिटी असेस करतो. जसं EUG मध्ये केलं तर कार्डिओग्राफी इकोकार्डिओग्राफीमध्ये करतात. देन डॉपलर US to detect the blood flow of artery and vein specifically of the lower extremities. No smoking 1 hour before the test. ज्यावेळेस डॉक्टर टेस्ट करायची असते त्यावेळेस 1 hour आधी आपण पेशंटला स्मोकिंग घेण्यास अवॉइड करायला सांगतो. ते डॉक्टर स्टडी का करतात जो आर्टरी आहे जे वेन्स आहे त्याच्यामधला जो ब्लड फ्लो आहे तो डिटेक्ट करण्यासाठी. होल्टर मॉनिटरिंगमध्ये काय करतो आपण पोर्टेबल 24 hours ECG monitoring which attempts to assess the activity which participate dysarrhythmias and time of the day. होल्टर मॉनिटरिंगमध्ये आपण एक पोर्टेबल ECG मशीन करतो पेशंटला लावतो फॉर 24 hours. या 24 hours आपण जे सगळे पेशंटचे कार्डियक ॲक्टिव्हिटी ते नोट डाऊन करतो. MRI मॅग्नेटिक फील्ड अँड radios are used to detect and define abnormalities in tissue. ठीक आहे, समजलं. हे आहे MRI. त्याचे मॅनेजमेंट कसं करणार ABCD येईल. ए म्हणजे ॲस्पिरिन किंवा अँटी अँजायनल मेडिकेशन आपण प्रोव्हाइड करणार. बीटा ब्लॉकर्स किंवा BP कंट्रोल करणार. सी म्हणजे सिगरेट स्मोकिंग जे सिगरेट स्मोकिंग आहे त्याच्यावरती अवॉइडन्स आणणार पेशंटला. आणि कोलेस्ट्रॉल जी लेवल आहे ती कंट्रोल करणार. डाएट आणि डायबेटिक कंट्रोल करणार. एक्सरसाइज अँड एज्युकेशन पेशंटला हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करणार. तर हे आहे मॅनेजमेंट. फार्मॅकोलॉजिकल मॅनेजमेंटमध्ये काय ओपियाटिक ॲनाल्जेसिक ओपियाटिक ॲनालिसिसमध्ये काय करतो आपण यूज टू रिलीव्ह द अँड और रिड्यूस द ॲक्टिव्ह पेन. ह्याच्यामध्ये कुठले इंजेक्शन घेतो मॉर्फिन. व्हॅसोडायलेटर्समध्ये आपण काय प्रोव्हाइड करतो पेशंटला नायट्रोग्लिसरीन. ह्याच्यामुळे जे व्हेसल्स त्यांच्यामध्ये आपल्याला डायलेशन बघायला भेटतं. आणि जो नायट्रोग्लिसरीन जरूर ते सबलिंगल म्हणजे जिभेखाली त्याचा स्प्रे पण भेटतो. हे ओरली टॅब्लेट पण भेटते. टॉपिकली पण अप्लाय करायला भेटते आणि IV इंजेक्शन पण भेटतं. बीटा ब्लॉकर्समध्ये आपण मेट्रोपोलर आणि ॲटेनॉल देणार. बीटा ब्लॉकर्सचं काम काय आहे हे काय करतो जे सिम्टमॅटिक स्टिम्युलेशन आहे हार्टचे ते ब्लॉक करतो. आणि त्याच्यामुळे काय होते जो हार्ट रेट आहे त्याच्यामध्ये रिडक्शन होतं आणि जे इम्पल्सेस आहेत त्याच्यामध्ये स्लोनेस होतो, स्लोपणा येतो. त्याच्यामध्ये BP कमी होतो, मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिबिलिटी कमी होते आणि जो मायोकार्डियल ऑक्सिजनची नीड आहे ती बॅलन्स होते. त्याच्यामुळे आपण बीटा ब्लॉकर घेतो. then कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्समध्ये आपण निफिडिफिन आणि आम्लोडिफिन. तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स काय करतात हे जे एजंट आहेत कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे हे डिक्रीज करतात. एस म्हणजे सायनोॲट्रियल नोड्सची जी ॲटोमॅटिसिटी आहे आणि जी ॲट्रियल व्हेंट्रिक्युलर नोड्समधली जी कंडक्शनची जी आहे ती कमी करतात. हार्ट रेट स्लो करतात आणि जो मसल हार्ट मसल कॉन्ट्रॅक्शनचा तो स्ट्रेंथनेस आहे तो डिक्रीज करतात. त्याच्यामुळे पेशंटचा BP कमी होतो, हार्ट रेट नॉर्मल होतो. त्याच्यामुळे पेशंटला आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स प्रोव्हाइड करतो. लिपिड लोडिंग एजंट हायपरलिपिडेमिया हा एक रिस्क फॅक्टर आहे. आपण पहिलं स्लाईडवरती बघितले होते. तर ते लिपिडचं हे लोअरिंग करणारे एजंट कुठले
सिमावेस्टिन आणि ॲट्रोवेस्टिन. अँटीप्लेटेड आणि अँटीकोॲग्युलंट मेडिकेशन कोणते? प्रिव्हेंट प्लेटलेट ॲग्रिगेशन, ॲस्पिरिन 75 mg. ॲस्पिरिनने काय होतं, जे प्लेटलेट्स ॲक्टिवेशन त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन येतं. जे क्लोपिडोजल का देतात पेशंटला? ज्यावेळेस पेशंटला ॲलर्जी असते ॲस्पिरिनची, त्यावेळेस त्याचा एक सिमिलर डोस म्हणून आपण क्लोपिडोजल देतो. त्याने हिपॅरिन का देतो आपण पेशंटला? कुठल्या पण प्रकारचा नवीन प्लॉट तयार न होण्यासाठी, त्यासाठी देतो हिपॅरिनचं इंजेक्शन आपण पेशंटला. ऑक्सिजन ॲडमिनिस्ट्रेशन करायचं अँड डायरेक्टेड टुवर्ड द MI प्रिव्हेन्शन. MI प्रिव्हेन्शन करण्यासाठी म्हणजेच मायकडील इन्फेक्शन प्रिव्हेन्शन करण्यासाठी काय करतो आपण? पेशंटचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करतो. लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये काय करतो आपण? रेग्युलर एक्सरसाइज प्रोग्राम बिल्डअप करतो. स्मोकिंग सिजेशन करतो, म्हणजे स्मोकिंगला अवॉइड करण्यासाठी सांगतो. वेट जर पेशंट ओबेस असेल त्यावेळेस पेशंटला आपण वेट रिडक्शन करण्यासाठी सांगतो. म्हणजे स्ट्रेस रिडक्शनमध्ये आपण स्ट्रेस रिड्यूस करायला सांगतो पेशंटला. डाएटमध्ये चेंजेस करायला सांगतो. पेशंट जर हाय कोलेस्ट्रॉल, हाय लिपिड, हाय फॅट डाएट खात असेल त्याच्यामध्ये आपण चेंजेस आणतो. आणि पेशंटला अवॉइडन्स ऑफ कोल्ड घेण्यास सांगतो. सर्जिकल मेडिसिनमध्ये आपण काय करतो? PTCA आणि CABG. PTCA आणि CABG या दोन सर्जिकल मॅनेजमेंट आहेत. म्हणजे अँजिओपेक्टोरसचे PTCA म्हणजे परक्युटेनियस ट्रान्सल्युमिनल कोरोनरी एंजिओप्लास्टी आणि CABG म्हणजे कोरोनरी एंजिओग्राफी बायपासग्राफी, कोरोनरी एंजिओ बायपासग्राफी. तर नर्सिंग मॅनेजमेंट आहेत. नर्सिंग मॅनेजमेंट आपण डाएट इन्स्ट्रक्शन करायला सांगतो पेशंटला. स्मोकिंग आणि अल्कोहोल स्टॉपिंग करायला सांगतो. ॲक्टिव्हिटीमध्ये रिस्ट्रिक्शन्स सांगतो आणि बेड रेस्ट करायला सांगतो पेशंटला. नायट्रोग्लिसरीनचे डोसेस घ्यायला सांगतो. 3 डोस त्यात 5 मिनिट इंटरव्हलमध्ये. नायट्रोग्लिसरीनचे कसे आपण घ्यायला सांगायचे? पेशंटला ऑलवेज 3 टॅबलेट कॅरी करायला सांगायच्या. आणि हे जे NTGचे टॅबलेट्स घ्या एका कोल्ड स्टोरेजमध्ये प्लेस करायचं, ड्राय प्लेसला. आणि पेशंटला इन्फॉर्म करायचं. इन्फॉर्म क्लायंट अबाउट द हेडेक, डिझिनेस, फ्लशेस फेस आर कॉमन साईड इफेक्ट. हे NTGचे कॉमन साईड इफेक्ट आहे. त्याची डायग्नोसिस इथे अँजिओपेक्टोरसचे नर्सिंग डायग्नोसिस. त्यानंतर लिहून घ्या. थँक्यू.